परत नव्याने सुरुवात करत आहे म्हणून म्हटलं थोडंसं गोळ्याने सुरुवात करूयात। इथे मी बनवत आहे बदामाचा शिरा। त्यासाठी मी बदाम आणि खसखस हे 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहे। त्यातलं पाणी काढून मी आता त्याची अशी बारीक पेस्ट करणार आहे। पेस्ट करत असताना खूप बारीक पण पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं ओबडधोबड ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे पेस्ट केलेली आहे। आता आपल्याला कढई घ्यायची आहे, कढईचा गॅस लावायचा आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तूप आपल्याला घालायचं आहे। तूप पाघळल्यानंतर आपली पेस्ट जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे। खमंग असा त्याचा वास येईपर्यंत आपल्याला ती परतायची आहे। इथे मी मिक्सर धुवून असं छान स्वच्छ करून त्याचं पाणी त्यात ॲड केलेलं आहे, जेणेकरून तो छान बदाम शिजला पाहिजे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथं दूधसुद्धा ॲड करू शकतात। आता मी इथं साखर ॲड करत आहे। साखर मी 1 कप माझ्यानुसार ॲड केलेली आहे। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकतात। अशा प्रकारे आपला बदामाचा शिरा इथं तयार झालेला आहे आणि अगदी छान असा बदामाचा शिरा तयार झालेला आहे।